नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट गाजर, बीट, टोमॅटो याचा सूप. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्याच साहित्यातून हा सूप आपण येथे पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. मी सर्व जिन्नस या कुकरमध्ये लावून घेतलेला आहे व याला आपण 2 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपलं हे सर्व जिन्नस छान असं शिजून झालेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला टोमॅटो याचे सालं काढून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला गाजर याचं देखील साल काढून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला बीट याचं देखील साल काढून घ्यायचं आहे. हा सूप आरोग्यासाठी खूप चांगला आहे. हिवाळ्यात किंवा थंड हवेत गरमागरम प्यायला अगदी परफेक्ट आहे आणि तो पण फक्त काही साध्या साहित्याने. चला तर आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तयार करताना लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही सर्व साहित्य मी छान असं कापून घेत आहे. आपलं गाजर, बीट आणि टोमॅटो छान असं शिजलेलं आहे. आपल्याला याचे आता बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. हे सूप आपण थंडीच्या दिवसात नक्कीच प्यायला पाहिजे व तसेच जे लोक वजन कमी करतात त्यांनी देखील हे सूप प्यायला हरकत नाही. लहान मुलांना देखील यामध्ये बीट आणि गाजर असल्यामुळे ते देखील शरीराला खूप फायदेशीर ठरते. म्हणून तुम्ही लहान मुलांना देखील अशा पद्धतीने सूप करून नक्कीच द्या. तर तुम्ही बघू शकता मी बीटचे देखील अशाच प्रकारे काप करून घेत आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा. तर बघू शकता सर्व असे तुकडे मी येथे करून घेत आहेत. बीट हे शरीराला अतिशय महत्त्वाचे ठरते कारण बीटामुळे आपलं हिमोग्लोबिन देखील वाढतं. त्यामुळे बीटाचं सेवन तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा. बीटाचा उपयोग आपल्याला रक्त वाढवण्यासाठी होतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. बीटामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे आजारांपासून संरक्षण होते. गाजरातील व्हिटॅमिन ए डोळ्यांमधील फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारते. हे सूप हलके असल्यामुळे पचनाला अगदी सोपे जाते. वजन कमी करण्यास देखील मदत होते. तुम्ही बघू शकता ही छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे व एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व त्यामध्ये गाळून घ्यायचं आहे जेणेकरून एखादा बारीक तुकडा यामध्ये राहिला जाणार नाही. वजन कमी करण्यासाठी खूप हे सूप महत्त्वाचे म्हणतात कारण कमी कॅलरी आणि जास्त पोषण मूल्य असल्यामुळे डाएटसाठी देखील हे उत्तम आहे. या सूपामुळे त्वचाही तेजस्वी होते व तसेच सूपमधील पोषक घटक त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवतात. तसेच या सूपमुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास उपयोगी होते. हिवाळ्यात शरीर गरम ठेवते. हे सूप तुम्ही नक्कीच हिवाळ्यामध्ये करून पहा. हिवाळ्यामध्ये हे सूप पिल्यामुळे आपलं शरीर हे अगदी गरम राहण्यास मदत होते. म्हणूनच मित्रांनो, हा गाजर आणि बीट टोमॅटो सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघू शकता आपण आता येथे एक पातेला घेतलेला आहे व त्यामध्ये आपण पुरेशा प्रमाणात तेल घालून घेणार आहे. तेलाचे प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे अर्धा, तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. व त्यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिरची देखील घालू शकता. मी आलं लसणाच्या पेस्टमध्येच 2-3 मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही मिरचीचे प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपल्याला हा कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला गाजर, बीट आणि टोमॅटो असं खायचा कंटाळा येतो तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने सूप करून प्या. तर खरंच याची चव खूप छान लागते. बघू शकता आपलं कांदा देखील छान असा मऊसूत असा भाजून झालेला आहे. आता आपण जे गाळणीने सूप आपण गाळलं होतं ते सर्व मिश्रण आपण या पातेल्यामध्ये घालून घेत आहोत व 2 ते 3 मिनिटं छान असं ह्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही यामध्ये मसाल्याचे देखील वापर करू शकता. मी यामध्ये फक्त मिरचीचे
केलेलं आहे आलं लसणामध्ये. नंतर आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता. बघू शकता आपला झटपट असा हेल्दी असा आणि पौष्टिक असा गाजर बीट आणि टोमॅटोचा सूप येथे रेडी झालेला आहे. तर नक्कीच तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व 2 ते 4 मिनटं एक उकळी आल्यानंतर तुम्हाला हा गॅस बंद करून तुमचा सूप हा रेडी झालेला आहे. नक्कीच तुम्ही हा सूप घरी ट्राय करा. यामुळे तुम्हाला भरपूर असे पोषण मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त रहा, स्वस्त